नमस्कार मित्रांनो, तुमचं एक्झाम सेंटर या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये UGC नेट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा याविषयी माहिती पाहणार आहोत। म्हणजेच तुम्हाला कोणकोणत्या विषयात UGC नेट परीक्षा देता येते, त्यासाठी तुम्ही सिलेबस कुठून डाउनलोड करू शकता, या परीक्षेत किती निगेटिव्ह मार्किंग आहे, ही परीक्षा किती मार्काची होणार आहे, यासाठी किती कट ऑफ लागेल, तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तुम्ही यामध्ये GRF आणि सहाय्यक प्राध्यापक यासाठी अप्लाय करू शकता, यामध्ये तुमची वयाची अट काय असणार आहे, एक्झाम फी किती असणार आहे, लास्ट डेट किती असणार आहेत आणि महाराष्ट्रात कोणकोणते एक्झाम सेंटर आहेत, ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि सरळ सेवा भरतीची माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे तुम्ही बघू शकता परीक्षेचे नाव राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा डिसेंबर 2024 हे आहे। यामध्ये तुम्ही GRF आणि सहाय्यक प्राध्यापक या विषयासाठी अप्लाय करू शकता। यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता 55% गुणासह MSc, BE, BTech, B फार्मसी, MBBS किंवा समतुल्य शिक्षण झाले पाहिजे, म्हणजेच पदव्युत्तर पदवी झाली पाहिजे। वयाची अट म्हणजे तुम्ही जर GRFसाठी अप्लाय करणार असाल तर तुमचे वय 30 पर्यंत असले पाहिजे आणि सहाय्यक प्राध्यापकसाठी वयाची अट नाही। इथं एक्झाम फी 1150 रुपये जनरलवाल्यांसाठी आहे, OBC EWSसाठी 600 रुपये, तर SC ST साठी 325 रुपये एवढी फी आहे। ऑनलाईन शेवटची तारीख 30 डिसेंबर आहे, तर परीक्षा हे 16 ते 28 फेब्रुवारी 2025 मध्ये होतील। तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही इथे एकूण 5 विषयामध्ये तुम्हाला UGC नेट परीक्षा देता येते। ही फक्त सायन्सवाल्यांसाठी आहे, म्हणजे ज्यांचं शिक्षण सायन्समधून झालेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता एकूण 5 विषय आहेत, केमिकल सायन्स, अर्थ सायन्स, लाईफ सायन्स, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या विषयामध्ये तुम्हाला UGC नेट परीक्षा देता येते। आणि इथे खाली सिलेबस लिंक दिली आहे, इथून तुम्ही सिलेबस डाउनलोड करू शकता। MCQ टाईप पेपर असणार आहे। आता आपण UGC नेट परीक्षेमध्ये किती निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत हे पाहणार आहोत। यामध्ये तुम्हाला एकूण 5 विषयात UGC नेट परीक्षा देता येते। त्यापैकी उदाहरणासाठी आपण केमिकल सायन्स हा सब्जेक्ट पाहूया। यामध्ये तुम्हाला पार्ट A, पार्ट B, पार्ट C असे एकूण 3 पार्ट असणार आहेत। यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 120 असणार आहेत, तर नंबर ऑफ मार्क 200 असणार आहेत। प्रत्येक सब्जेक्टमध्ये वेगवेगळे नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहेत आणि वेगवेगळे निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत, पण त्यांच्यासाठी तुम्हाला मार्क 200च असणार आहेत। इथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। पुढे पाहणार आहोत की मॅथमॅटिक्स आणि फिजिक्समध्ये सुद्धा पार्ट A, पार्ट B, पार्ट C असणार आहेत। नंबर ऑफ क्वेश्चन वेगवेगळे असणार आहेत, पण नंबर ऑफ मार्क 200 असणार आहेत। यासाठी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा वेगळे असणार आहेत। पार्ट A मध्ये तुम्हाला ॲप्टिट्यूड क्वेश्चन विचारले जातील, म्हणजे डिस्टन्स अँड डायरेक्शन असे पझल टाईप क्वेश्चन विचारले जातील, तर पार्ट B आणि पार्ट C मध्ये तुम्हाला सब्जेक्टचे क्वेश्चन विचारले जातील। आता आपण पुढे पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कोणकोणते एक्झाम सेंटर आहेत। इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात एकूण 21 एक्झाम सेंटर आहेत। यापैकी तुम्ही कुठेही जाऊन एक्झाम पेपर देऊ शकता। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि सरळ सेवा भरतीची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा।